डिसेंबरचा शेवटचा आठवडा सुरू झालेला असून थंडी आता शिगेला पोहोचली आहे। हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीरमधील अनेक भागांमध्ये बर्फवृष्टी झालेली आहे। डोंगरावरील बर्फवृष्टीचा परिणाम हा मैदानी भागामध्ये दिसू लागला आहे। हिमाचल प्रदेशसारखी परिस्थिती उत्तराखंडमध्ये देखील होऊ लागलेली आहे। राज्यातील अनेक उंच भागांमध्ये बर्फवृष्टी झाली आहे, मात्र हिमाचलच्या तुलनेमध्ये तिथे कमी हिमवृष्टी होती आहे। तरी देखील औली, उत्तरकाशी, चक्रता, बद्रीनाथ, केदारनाथ यांसारख्या उंचावरील भागांवर बर्फाची पांढरी चादर पसरली आहे। तर केदारनाथ धाममध्ये या मोसमातील दुसरी बर्फवृष्टी झालेली दिसू लागली आहे। केदारनाथ धाममध्ये कालपासून सतत बर्फवृष्टी सुरू आहे। धाममध्ये आतापर्यंत 1 फुटांपेक्षा जास्त बर्फ पडलेला आहे। ख्रिसमस आणि वीकेंडमुळे उत्तराखंडमधील औलीमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागलेत। अशा परिस्थितीमध्ये हा हिमवर्षाव त्यांच्यासाठी भेटवस्तूपेक्षा कमी नाही, कारण आता औलीच्या खोऱ्या या बर्फाने झाकल्या गेलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये तिथे पोहोचलेल्या पर्यटकांची इच्छा पूर्ण झालेली असून औली पुन्हा एकदा बर्फाच्या कचाट्यामध्ये सापडलेली दिसून लागली आहे। ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवशी थंडी खूप वाढू शकते असा इशारा स्वतः हवामान खात्याने देखील दिला आहे। तर हिमाचल प्रदेशमधील खोऱ्या या बर्फाने झाकल्या गेलेल्या आहेत। मनाली, कुल्लू, रोहतांग आणि इतर अनेक भागांमध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे संकट वाढलेलं असलं तरी देखील पर्यटकांची गर्दी मात्र वाढलेली दिसते। सोमवारी झालेल्या या बर्फवृष्टीमुळे मनाली केलाँग रस्त्यावरील वाहनांची वाहतूक तात्पुरती थांबवावी लागली। अटल बोगद्याच्या मार्गावरती सुमारे 1000 वाहनं त्या ठिकाणी अडकून पडलेली होती। कुल्लू जिल्ह्यामधील अटल बोगद्याजवळ अडकलेल्या 500हून अधिक पर्यटकांची सोमवारी रात्री उशिरा सुटका करण्यात आल्याची माहिती खुद्द प्रशासनाने दिली आहे। दरम्यान हवामान खात्याने बिलासपूर, उना, हमीरपूर आणि मंडीमध्ये तीव्र थंडीसाठी ऑरेंज अलर्ट आणि दाट धुक्यासाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे। लाहौल स्पितीच्या कुकुमसेरी इथे किमान तापमान उणे 6.9 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय। पर्यटकांनी जिल्हा प्रशासनाच्या सल्ल्याचं पालन करून बर्फात जपून प्रवास करण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।